नमस्कार मित्रांनो, साईराम श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आता दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि आमचा ब्लॉग हा जरा उशिरा स्टार्ट होतो आहे. आणि इथे आता आम्ही दहिसरमध्येच आहोत, ते आम्ही मित्रासाठी थांबलेलो आहे. आणि सांगायचं म्हणजे की आज आपण एक 2 ते 3 ते 4 दिवस आपण जरा सोमनाथ यात्राला आपण जाणार आहोत. गुजरातला जवळपास 650 ते 700 किलोमीटर इथनं आहे. 2 स्टे आपले तिथे असतील. तर आपलं सोमनाथ दर्शन फॅमिली आहे पूर्ण आणि मित्र परिवार हा पूर्ण आहे. जवळपास 22-25 जण आहेत आम्ही. तर आपली संध्याकाळची आपली गाडी आहे इथनं एक 5 वाजताची. तर आपला इथनं हा प्रवास सुरू होणार आहे 5 वाजल्यापासून. तर आज वार रविवार आहे आणि सोमनाथ आपलं उद्या सोमवार आहे. तर उद्या महादेवाचं दर्शनही खूप छान होणार. गर्दी तर असणारच, आता गेल्याच्यानंतर माहिती पडेल की काय आहे काय नाही ते. तर चला आमच्यासोबत तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. तर काही दिवस आपण ब्लॉग बनवले नव्हते कारण की आपण जरा बाहेर होतो आणि कामाच्या ओघाने जमलंसुद्धा नाही. कारण की तेच सारखं आपल्याला इथे नाही जमलं एवढं. तर आपण पुन्हा आता इथनं सोमनाथ यात्रा आपली ही चालू होते बघा. आज संध्याकाळपासून स्टार्ट होणार. ते आपण एक बस केली आहे इथनं प्रायव्हेट, तुम्हाला नक्की दाखवेन त्याच्यामध्ये. ते नक्की चला. आणि इथून पुढे पूर्ण ब्लॉग आपले इथून पुढे कंटिन्यू चालू राहतील. चला तर आपले मित्र येतील, मग आपण निघूया इथून. चला. हे बघा मित्रांनो, खाली आले गेले भांडायला लागले. हे बघा, ते भांडणं चालूच राहतात दोघांचे. मित्रांनो, आता इथनं डायरेक्ट सोमनाथ 5 वाजता. कितना बजे रे अभी? आता 3-3:15 झालेले आहेत. आम्ही जाऊन तयारी करणार आहेत. आणि जय सोमनाथ. इथनं सोमनाथची तयारी आपली 2 ते 3 दिवसाचा टूर आहे आपला. सोमनाथ आहे. सोमनाथच्या नंतर इथनं बरेच स्पॉट आहेत आपले फिरण्यासारखे. तुम्हाला नक्की दाखवू आम्ही. ब्लॉकमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. चला, थंड वेगळा रे आग लागा. फायनली मित्रांनो, आता आम्ही स्टॉपवरती आलेलो आहे. आता इथनं आपली बस आहे बघा. एक 10 मिनटामध्ये आपली गाडी येणार इथे. हे बघा आपले सर्व मित्र इथं. हे बघा सर्व मित्रमंडळी परिवार सर्व उभा आहे. आता गाडी येणार आहे 5 मिनटामध्ये. फायनली मित्रांनो, आम्ही सोमनाथमध्ये आता आलो आहे. आणि हे बघा, आता सध्या आपण रूमची व्यवस्था करतो इकडे. 1-2 जण गेले तिथे आणि आम्ही एका जागेवर पाहिलं आहे. पण आता बघूया कुठे ॲडजस्ट होतं इथे. सोमनाथमध्ये तर आलो आहे. आता दर्शन वगैरे घेऊया. इथले काही लोकेशन आहे आपण तिथे पण फिरून घेऊया. बघा, हे हॉटेल आहे. चला आता इथनं सोमनाथ आपण महादेवाचं दर्शन घेऊया. मग तिथून मग संध्याकाळी बघूया. आता वेळ किती लागतो आहे कारण की आज सोमवार पण आहे. तर साहजिक आहे की आज गर्दीसुद्धा असणार तेवढीच. तर बघूया आपण आता इथं किती वेळ लागतो आपल्याला दर्शनाला. कारण की आपल्या आणखीन आंघोळी बाकी आहे, फ्रेश व्हायचं आपलं आणखीन बाकीच आहे. त्यातही 1-1.5 तास जाणार. मग त्या पद्धतीने बघूया दर्शन कसं होतं आहे आणि पुढचे स्पॉट आपल्याला कसे भेटतात आहे. चला तर आता आपण रूमची व्यवस्था करूया. हा इकडनं बाहेर जायचं.
तर फायनली मित्रांनो आता आपण फ्रेश बीस होऊन आता बाहेर आलो आहे बघा. आता चाय घेतो आहे. चाय पिऊन झालं की मग तिथून आपण डायरेक्ट दर्शनाला. उशीर झाला बराच. दर्शन घेऊन मग बाकीची पुढचे एकदम स्पॉट आहेत मग आपण ते बघूया. आता अंधारामध्ये काय फिरायला भेटते की नाही आता इथे पण. चला आता चाय घेऊया आपण. थंडी म्हणजे काय नाही बनणार. सही है तेरा लेकिन अलाउ नहीं है. हो मित्रांनो सोमनाथ ही लाईन बघा. चला मित्रांनो दर्शन तर आपलं झालं आहे व्यवस्थित. फक्त एवढं की आतमध्ये मोबाईल घेऊन जायला काय जमलं नाही आपल्याला. आता जवळपास 9:30 वाजलेले आहेत. ते बघा आमची टीम. चला हे बघा. हे बघा हे मंदिर आहे समोर. तर आता इथनं मित्रांनो आता इथनं जेवायला जवळपास 9:30 ते 9:45 झालेत. आता इथनं आता इथं जेवणासाठी काय संजय चला. मॉर्निंग टैक्सी ड्यू द्वारिका क्योंकि हम हमारा क्या है सुबह घूमने के लिए टैक्सी मतलब देव द्वारिका. कुठली माळ घ्यायची. सो फायनली मित्रांनो आपलं जेवण पण झालेलं आहे. आता राहिले तेवढी सर्वजण शॉपिंग करतात इकडे. आणि आता जवळपास किती वाजले रे? 10-10:30 पावणे 11 झालेत. आता आमचं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे. आता इथून थोडी शॉपिंग झाली सर्वांची. तर इथनं डायरेक्ट रूमवरती. आणि आजचा प्रवास समजा हा इथेच संपतोय. तर आजचा ब्लॉग आज आम्ही इथे संपवतोय. तर त्याच्या अगोदर सोमनाथला येण्याच्या अगोदर
कुणीही मित्रांनी लक्षात ठेवा, इथं बघण्यासारखं पुष्कळ काही आहे. आणि खास करून तर इथे तो रात्रीचा जो शो आहे लेजर शो, खूप काही माहिती त्याच्यामध्ये सांगली जाते मंदिराबद्दल. तर नक्की ते एकदा विजिट नक्की मारा. पण ते बघण्यासाठी तुम्हाला संध्याकाळच्या वेळेसच इथे यावं लागेल. लेजर शो जर बघायचा असेल तर संध्याकाळच्या वेळेस बघावं लागेल. आणि लेजर शोचा टाईम आहे संध्याकाळी 7:45 ते 8:30 आणि सेकंड 8:45 ते 9:30 असे 2 शो चालतात इथे. 40 मिनिटाचा असतात. पुष्कळ काही लहान मुलांना पण शिकण्यासारखं याच्यामध्ये. तुम्ही नक्की सर्वांनी एकदा विजिट मारा. तर आम्ही आमचा ब्लॉग हा इथे संपवतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सोमनाथ.